तर रामराम मित्र हो, मी आदिवासी पोऱ्या गुलाब गावित. आज मी तुम्हाला आदिवासींचा दारू बनवायचा कारखाना कसा राहतो ते दाखवायचा प्रयत्न करतो. तर हा पहा आदिवासींचा दारू बनवायचा कारखाना. दारू कशी बनवली जाते ते मी तुम्हाला पहिल्यांदा माहिती देतो. तर दारू ही प्रामुख्याने आमच्याकडे मोहाच्या फुलांपासून बनवली जाते. या झाडावरनं मोहाची फुलं पडत आहेत. त्या मोहाची फुलं दिवस 2 दिवस जरा कुजवायची आणि कुजवल्यानंतर त्या मोहा असा चूल करायची. चुलीवर एक डबा आहे, त्या डब्यामध्ये भरायची प्रमाणानुसार आणि ते डब्याला एक तोंड राहतं. त्या मातीचे चिंदकान माती यांना असा पॅक करून घ्यायचा, जेणेकरून त्याला अजिबात त्याला आपण एअर म्हणतो त्या एअर धरता कामा नये. आणि त्यावर ह्या लाकडापासून बनवलेली वस्तू आहे, याला सांगत आहेत पडगा. ते हा पडगा त्या डब्यावर ठेवायचा. ते पडग्याला मस्तपैकी 8 होल राहतो आणि ते 8हून एक होल काढेल राहतो जिथून दारू बाहेर पडते. आणि ते पडग्यावर मग पातेला ठेवला जातं. ह्या पातेला भरून पाणी भरून ठेवलं आहे. खालच्या डब्यातला ज्या वली मोहा आहेत म्हणजे त्यातही साधारण पाणी आहे आणि वरचा पाणी, या दोघांमध्ये क्रिया घडते आणि त्याच्यापासून वाफ तयार होते. ती वाफ बाहेर पडते आणि त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. ती म्हणजे दारू. त्या पहा 8 दारूची धार लागले. अर्धी बाटली हे एकदम प्युअर, ज्याला पहिले धाऱ्याची सांगत आहेत अशी ही दारू. ही साधारणत 15 मिनिटामध्ये एक बाटली भरते. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, दारू वाईटच आहे, पण मोठमोठे राजकारण्यांची दारूची फॅक्टरीज आहेत. गरीब आदिवासीचा हे एक अर्थकारणाचं साधनही आहे, त्याही आपण समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, आदिवासी आपलं म्हणजे आम्ही आदिवासीच, आमचं जे सण उत्सव आहेत ते उत्सव आनंदानं साजरा करण्यासाठी हे थोडीशी दारू घेऊन तो आपला आनंद साजरा करत असतो. पण दारू ही ॲक्च्युली वाईटच आहे, ती कोणी पिऊही नाही. पण दुसरी गोष्ट अशी की हे दारूवर आदिवासींचं अर्थकारण कसा का अवलंबून आहे. आणि आदिवासी जी बाहेरची 100-200 रुपयाला विकत आणून पिण्यापेक्षा घरच्या घरी कशी एकदम प्युअर दारू बनवून पितो हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. ही दारू फक्त मोहाच्या फुलांपासूनच बनवली जात नाही, तर मग काजू आंब्याचे जे काजू असतील, असं वेगवेगळे साधनं आहेत, त्यापासून त्या कुजवून त्यापासून दारू बनवली जाते. ते ॲक्च्युअली औषधी असते, पण जास्त जर त्याचं प्रमाण झाला तर त्या शरीराला अपायकारकही असतं. फक्त ह्या आदिवासींचा मेड इन इंडिया म्हणण्यापेक्षा मेड इन आदिवासी कारखाना कसा का आहे दारू बनवायचा तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की जरूर कळवजास. धन्यवाद.